मित्रांनो आत्ता आपण आलोय भोईरनगरच्या राजाच्या इथे, म्हणजे मुलुंडमधील जिथे आपण राहतो तिथून आपण पहिलं दर्शन तिथलं घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचे गणपती बघणार आहोत। चला मग भोईरनगरच्या राजाचं दर्शन घेऊया। म्हणजे आपण डायरेक्ट मी गावावरून येऊन हा आपण पहिला गणपती बघणार आहोत मुंबईचा। तर मित्रांनो हा आहे भोईरनगरचा राजा। तर मित्रांनो आपण आता पाहिला भोईरनगरचा राजा आणि आता आपण पाहणार आहोत मुलुंडचा राजा। म्हणजे आपली मूर्ती ही मुलुंडच्या राजाची भरपूर भव्य दिव्य अशी मूर्ती आहे। तर आपण इथे गाडी आपली पार्क केली आहे, ही बघा ही आपली गाडी। आणि आता आपण जाऊ एंट्रन्सवरून आणि एंट्रन्सवरून मुलुंडच्या राजाचं दर्शन घेऊ। तर मित्रांनो हा आहे एंट्रन्स। आपण पूर्ण आलो आहे मुलुंडच्या राजाच्या इथे। इथून मागून आहे एंट्रन्स आणि आज भंडारा असल्यामुळे भरपूर गर्दी आहे। तर आपण आज जाऊया, भंडारा आपण नाही करायचं, आपण जाऊया सरळ आतमध्ये आणि मुलुंडच्या राजाचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो आज भरपूर लाईन आहे भंडारा असल्यामुळे आणि त्याच्यामुळे थोडं आपल्याला दर्शन घ्यायला वेळ लागणार। दुपारी आलं असतं तर आपल्याला थोडी गर्दी कमी मिळाली असती। बघा आपण लांबून दर्शन करूया, तोपर्यंत झूम करतो। बघा हा आहे मुलुंडचा राजा, भव्य दिव्य अशी मूर्ती आहे मित्रांनो। प्रभावळ पण बघा किती सुंदर आहे। थोड्या जवळ जाऊन आपण गणपती बाप्पाला पाहूया। तर मित्रांनो हा आहे नवसाला पावणारा मुलुंडचा राजा। एकदम सुंदर अशी मूर्ती आहे, बसलेली मूर्ती आहे, भव्य दिव्य अशी मूर्ती आहे। आणि याची खासियत म्हणजे, या मंडळाची खासियत म्हणजे मूर्तीच्या एकदम जवळ जाऊन पायाचे दर्शन घ्यायला देतात मोठ्या मूर्तीच्या। आणि इथे आहे बारकी मूर्ती, हे बघा। तर आपण थोडेसे शॉर्ट्स घेऊया गणपती बाप्पाचे। तर मित्रांनो आता आपण पाहिला मुलुंडचा राजा, जे की या मंडळाचं 98 वर्ष होतं। आणि मेन म्हणजे आज भंडारा असल्यामुळे भरपूर गर्दी होती, तरी आपण दर्शन घेतलं आहे। आणि आता आपण पाहणार आहोत मुलुंडचा गजानन, जो की थोड्याच अंतरावर आहे। तर चला आता आपण पाहूया मुलुंडचा गजानन, जो की समोरच आहे, आपल्याला थोडा वॉकिंग डिस्टन्सवर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर हे बघा आता आपण आलो आहे मुलुंडचा गजानन, हा आहे एंट्रन्स आणि इथून आपण आज जाणार आहोत। आणि आज सर्वीकडे भंडाराच आहे, सत्यनारायणची पूजा आहे, त्याच्यामुळे सर्वीकडे गर्दी आहे। आणि या मंडळाचं किती वर्ष अजून कळालं नाही। तर मित्रांनो इथे आरती सुरू आहे, आपण दर्शन घेऊन निघून जाऊया। मूर्ती बघा नंदीच्या डोक्यावर बसली आहे आणि हा आहे मुलुंडचा गजानन। मूर्ती बघा मित्रांनो किती सुंदर आहे मूर्ती। मित्रांनो हा होता मुलुंडचा गजानन, जे की या मंडळाला 34 वर्ष पूर्ण झाली आहेत। यांची स्थापना 1990 साली झाली होती, म्हणून 34 वर्ष झाली आहेत। आरती सुरू असल्यामुळे आपण जास्त वेळ नाही देऊ शकलो तिथे, लगेच दर्शन घेतलं, 2-3 शॉट घेतले आणि निघालो। तर आपण जाणार आहोत घासलेट चाळी। ॲक्च्युली मित्रांनो आपण दुपारीच निघायला पाहिजे होतं गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, पण थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे आपण दुपारी नाही निघालो, संध्याकाळी निघालो। पण आता आपल्याला सर्वीकडे गर्दी मिळणार आहे, त्याच्यामुळे बघूया आता घासलेट चालीमध्ये किती गर्दी आहे। कारण तिकडे दरवर्षी डेकोरेशन असतं, तर पाहूया आपल्याला डेकोरेशन मिळतं आहे की दर्शन मिळतं आहे की गर्दी मिळते। चला जाऊया डायरेक्ट घासलेट चाळी। तर मित्रांनो आता आपण आलो आहे घासलेट चाळीमध्ये आणि दर्शन घेऊया फटाफट। यावर्षी डेकोरेशन नाही आहे बहुतेक,
तर आपलं दर्शन फटाफट होईल. इथून एंट्रन्स चालू होतं. यावर्षी डेकोरेशन नसल्यामुळे आपल्याला दर्शन फटाफट होणार आहे. चप्पल काढूया आणि डायरेक्ट आतमध्ये जाऊया. तर हा बघा मुलुंडचा बाप्पा, किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो मूर्ती खूप सुंदर होती आणि या मंडळात किती वर्ष झाले ते आपल्याला कळालं नाही, कारण कुठे लिहिलेले सुद्धा नाही. पण मूर्ती एकदम सुंदर होती दरवर्षीपेक्षा, आणि गर्दी नसल्यामुळे आणि डेकोरेशन नसल्यामुळे पटकन दर्शन झालं. आणि आता आपण जाऊयात मुलुंडचा श्री, म्हणजे ही पण मूर्ती खूप सुंदर असते, भव्य दिव्य अशी मूर्ती असते जशी मुलुंडच्या राजाची होती. चला आता आपण जाऊयात डायरेक्ट मुलुंडच्या श्रीजवळ. चला हा बघा, हा आहे मुलुंडचा श्री. गेल्या वर्षीचा होता. हा मोठा बॅनर असतो, दरवर्षी इथे लावतात. आणि इथून आता आपण आज जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. आज गर्दी आहे, कदाचित आज सत्यनारायणची पूजा आहे त्याच्यामुळे थोडी गर्दी आहे, सर्वीकडेच असणार आहे. आपण थोडंसं बाहेरून मूर्तीचं दर्शन घेऊया. आतमध्ये जायला थोडा वेळ आहे आपल्याला, गर्दी असल्यामुळे आज. हे बघा, ही आहे मूर्ती मुलुंडच्या श्रीची. आतमध्ये जाऊन आपण संपूर्ण मूर्ती बघणार आहोत आणि बाप्पाचं दर्शनसुद्धा घेणार आहोत. तर मित्रांनो, ही आहे मुलुंडचा श्रीची मूर्ती. आणि मित्रांनो, ही मूर्तीची खासियत म्हणजे ही मूर्ती परेल वर्कशॉपमधून येते. आता आपण इथे 2-3 शॉट्स घेऊया मूर्तीचे. बोला गणपती बाप्पा मोरया, मुलुंडच्या श्रीचा विजय असो. तर मित्रांनो, हा होता मुलुंडचा श्री. आता आपण पाहणार आहोत अजून एक गणपती आणि त्याच्यानंतर अजून 2-3 गणपती पाहणार आहोत. मग मुलुंडमधील ऑलमोस्ट सर्व गणपतीचे दर्शन आपण होतील आपले घेऊन. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बाळगोपाळ मित्र मंडळ म्हणजे सुयोग सोसायटीच्या इथे. आणि तिथे आता आपण पाहणार आहोत बाळ मित्र मंडळाचा गणपती बाप्पा. आणि या मंडळाला 65 वर्ष मित्रांनो पूर्ण झालेत. तर चला आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, ही आहे बालमित्र मंडळ. या सुयोग सोसायटीच्या इथे हा गणपती बाप्पा असतो. आणि हा आहे त्यांचा गणपती बाप्पा. मित्रांनो, छोटी मूर्ती पण बघा किती सुंदर आहे, किती गोड आहे मूर्ती. आणि मोठी मूर्ती पण बघा किती सुंदर आहे, तिचा प्रभाव बघा किती सुंदर आहे. तर मित्रांनो, हा होता बाळगोपाळ मित्र मंडळ इथला गणपती बाप्पा. ॲक्च्युली आपल्याला पाहायचं आहे हनुमान चौकातला, पण तिथे खूप गर्दी आहे, भरपूर लाईन आहे, खूप वेळ जाणार आहे तिकडे. त्याच्यामुळे आपण थोड्या वेळाने येऊन पाहू आपल्याला हनुमान चौकातला गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे का. तोपर्यंत आपण दुसरे गणपती बाप्पा पाहू, जसं की मिठागरचा राजा आणि अजून 2-3 काही स्टेशनवरती एक गणपती बाप्पा आहे मार्केटचा, तिथला पाहू. त्याच्यानंतर गार्डनचा राजा आहे, तो पण आपण पाहू. तर चला बघूया, जिथे गर्दी नसेल पहिला आपण तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे नवतरुण मित्र मंडळ मिठागरचा राजा येथे. चला फटाफट दर्शन घेऊया. आणि मूर्ती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुंदर असेल असं मला वाटतं.
तर चला जाऊन पाहूया मिठागरचा राजा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा इथे असं काही एंट्रन्स आहे मिठागरच्या राजाचा. नव तरुण मित्र मंडळ मिठागरचा राजा. किती वर्ष झाले ते कुठे लिहिलेलं तर नाही आहे. आता आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो आत्ता आपण पाहिला मिठागरचा राजा आणि आता आपण पुढे पाहणार आहोत गार्डनचा राजा, जो की चिंतामणी गार्डनच्या इथे आहे. चला मग फटाफट निघूया आणि चिंतामणी गार्डनजवळ पोचून गार्डनच्या राजाचं दर्शन घेऊया. हा काही त्याचा एंट्रन्स आहे आणि इथून आपण आतमध्ये जाऊया आणि गार्डनच्या गणराजचं दर्शन घेऊया. संपूर्ण लाईटिंग केलेली आहे मित्रांनो, सुंदर अशी. फटाफट जाऊया, दर्शन घेऊया, गर्दी नाही आहे. तर मित्रांनो हा आहे गार्डनचा गणराज. एकदम सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा होता गार्डनचा गणराज आणि आता आपले मुलुंडमधील ऑलमोस्ट सर्व गणपती बघून झालेत. 1-2 गणपती राहिलेत, ते आपण बघूया, उद्या पाहूयात. कारण आपल्याला निघायचं आता डायरेक्ट खेतवाडीला आणि खेतवाडीचे गणपती पाहणार आहोत. तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला मुलुंडमधील गणपती बाप्पा कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.